भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची 5वी यादी जाहीर करण्यात आली आहे। यात महाराष्ट्रातील 3 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत। सोलापुरातून खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी राम सातपुते यांना उमेदवारी दिली गेली आहे। त्यांच्या उमेदवारीवरून लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपरोधिक टोला लगावलाय। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचंही सोलापुरात स्वागत करते असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। तसंच सातपुतेंना शुभेच्छा देणारं पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय। तर राम सातपुते यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणतायत पाहूया। माननीय राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये स्वागत आहे। सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्म समभाव या सगळ्या तत्वांना मांडणारं शहर आणि जिल्हा आहे। इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरमध्ये स्वागत करते। तसंच या उमेदवारीच्या निमित्तानं तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छा देते। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कोणत्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं। लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे। पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू। समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते। सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरमध्ये स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते। प्रणिती सुशील कुमार शिंदे। आणि प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंनीही पत्राद्वारेच उत्तर दिलंय। सोबतच त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रियाही दिली आहे। प्रामुख्याने ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकणारे याच्या भीतीने अशा पद्धतीने एक केविलवाणी प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतायत आणि सोलापूरकर अशा कुठल्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत। सोलापूरकर विसरलेले नाहीयेत की त्या ठिकाणी काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले, भगवा आतंकवादी म्हणले। त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब घेतील आणि मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे या देशामध्ये विकासाची गंगा आणली त्याच्यावरती मला विश्वास आहे सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील आणि त्यानंतर ताई असंच मोठं मन करून माझं अभिनंदन करतील हा मला ताईंवर विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।